हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण WRDचा रिझल्ट जाहीर झालेला आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट जाहीर झाल्यात असे मेसेज विद्यार्थ्यांना आलेले आहेत. ईमेलसुद्धा आलेले आहेत. पण मी वेबसाईट स्वतः ओपन केली तर ती वेबसाईट व्यवस्थित चालत नाही. मे बी आता सगळे विद्यार्थी ती वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न करत असतील म्हणून चालत नसेल. पण तसे मेसेज आणि ईमेल तरी विद्यार्थ्यांना आलेले आहेत. तर आता नेमकं मेसेज काय आलेले आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि आत्ता जरी वेबसाईट ओपन नाही झाली तरी संध्याकाळी वगैरे वेबसाईट ओपन होईल आणि त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होणार आहे ते आपल्याला कळेल. चला तर मग आता आपण मेसेजची माहिती पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा 3:54 हा ईमेल आलेला आहे रिगार्डिंग WRD रिक्रुटमेंट. पुढे काय दिलेलं आहे पहा. डिअर कॅन्डिडेट, द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV and the timetable for it for WRD Class B ungazetted and Class C has been published on the WRD website on 7th June 2024. म्हणजे ही जी वेबसाईट आहे त्यांची wrd.maharashtra.gov.in या वेबसाईटवर त्यांनी दिलेले असं सांगितलेलं आहे. However, if your name is included in the published document verification list, you must be present at the mentioned venue at the specified date and time given in the notification. म्हणजे तुमचं जर नाव त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट लागलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांचं DVसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्यांची जी लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर जी काही तारीख दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी तुम्ही पोहोचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे पहा. Because of any unavoidable reason, if it is not possible to attend on the specified date for document verification, it is requested to contact the concerned zonal office through an email in which you have applied. म्हणजे जर खूपच अति महत्त्वाचं कारणामुळे जर तुम्ही DVला हजर राहू शकत नसाल तर ज्या विभागासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या विभागाला मेल करून ते कळवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. If you have already communicated about the date change to the concerned zonal office, then need not to communicate again. जर तुम्ही एकदा कम्युनिकेशन केलेलं असेल तर परत तुम्हाला कम्युनिकेशन करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर बट इफ यू डू नॉट कम्युनिकेट रिगार्डिंग द डेट चेंज अँड रिमेन अब्सेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, no claims for the same will be entertained in the future after 22 June 2024. म्हणजे जर तुम्ही तुमच्या झोनलला कळवलेलं नसेल आणि तरी तुम्ही ॲब्सेंट राहिलात तर मात्र 22 जून नंतर तुम्ही क्लेम करू शकणार नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे. तर हाच मेसेज विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.